आजचा दिस लय विशेष आहे. आपण समदेत सध्या भीषण दुष्काळाच्या परिस्थितीला तोंड देतोय. आपण देवी आईला साथ घालतोय. लवकरच ती आपल्याला प्रतिसाद भी देईल. बाबा लवकरच नाही, देवी आईने आत्ताच प्रतिसाद दिलाय. हा सगळा खेळ तुमच्या लक्षात येतोय का? हे पहा, पहिला हल्ला मायाने केला. त्या जगदंबाने मायाचा पराभव केला आणि तिला निष्प्रभ करून टाकला. मायाचा हल्ला निष्फळ ठरल्यानंतर असुर नरेशांनी पुढचे 2 रिपू पाठवले. मोह, क्रोध. मात्र त्या जगदंबाने यांनाही हरवलं. त्यानंतर साक्षात मद हल्ला करायला गेला आणि तो जिंकण्याच्या मार्गावर असताना अचानक हरवून आला. आणि मग काम, ती जगदंबाला खेचून वाड्यापर्यंत घेऊन आली, पण तरीही तिचा पराभवच झाला. हा शेवटचा ऋतू राहिला. असुर नरेश आता याची चाल खेळणार, शेवटची आणि निर्णायक चाल. ही चाल आम्ही खेळणार नाही. आईने मला सकाळी विचारलं, असा काहीतरी मार्ग हवा ज्याने जे आपल्याकडे आहे ते राखता येईल. देवी आई असा काहीतरी मार्ग दाखवेल याची आईला खात्री होती. मग मला काल रात्रीचा प्रसंग आठवला. मी माझ्या मित्रांना देवी आईचा प्रसाद दिला होता. हा देवीचा प्रसाद आहे, खाऊन घ्या म्हणजे बरं वाटेल तुम्हाला. अगं जगदंबा, सगळं धान्य, भाज्या, फळं खराब होतंय. मग हा सकाळचा प्रसाद कसा टिकून राहील? चांगला राहिलाय तो, बघ तरी खाऊन. तो प्रसाद जशाच्या तसा होता. म्हणून मी या दुपारच्या आरतीनंतर देवीसोबत फळांचा प्रसाद ठेवला होता. प्रसाद टिकणार नाही असं होणार नाही. ती फळं सुद्धा अजून चांगली असतील. असं कुठं असतंय होय? अगं फळ आहे ते, खराब होणारच. आणि आता या साथीमध्ये तर घटकाभरामध्ये खराब होईल ग. ठीक आहे, बघूया आपण. या पुढच्या रिपूला आम्ही पाठवणार नाही. आणि असंही या परिस्थितीमध्ये त्याला पाठवणं शक्यही नाही. का नाही असुर नरेश? त्या रिपूला जागृत करण्याची प्रक्रिया अत्यंत क्लिष्ट आहे. त्यासाठी अनेक गोष्टींची आवश्यकता लागते आणि सध्याच्या दुष्काळजन्य परिस्थितीमध्ये ते सगळं प्राप्त करणं कठीण आहे. त्यामुळे सध्या पुढच्या काही दिवसात या रिपूला विश्राम करू द्या, आपली शक्ती वाढवू द्या. एकदा हे संकट टळलं की मग बघता येईल. खरंच ग, एवढा वेळ फळं बाहेर असून बी अगदी चांगली आहेत बघ. कुठं बी कुजल्याचं नासल्याचं जरा बी लक्षण दिसत नाही बघ. देवीचा प्रसाद म्हणजे त्याला देवीचा स्पर्श झालाय ना. त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी तुमच्या घरात जे काय आहे त्याचा नैवेद्य देवीला दाखवा, म्हणजे ते अन्न सुरक्षित राहील. असंय होय? हे होतं तर तुमचं गुपित. हा शोध लावला तुम्ही मुलांनी?
आई अगं हेच तर काहीच नाही, आणखी एक गंमत आहे. म्हणजे अजून काय? काय नाही, आज रातच्याला देवी आईचं जागर आहे. म्या देवी आईची कथा सांगणार आहे. आणि आम्ही मुलं त्यात भाग सुद्धा घेणार आहोत. आई राजा, आई राजा, आई राजा. तर मंडळी, आज आपण कथा ऐकणार आहोत शक्तिपीठांची, सतीच्या महतीची, महादेवाच्या कीर्तीची. बर, आपल्यापासून जवळ 3.5 शक्तिपीठ आहेत, माहित आहे ना हो तुम्हाला? वय वय. आज आपण ऐकणार आहोत शक्तिपीठांच्या निर्मितीचं कथन. ते ऐकल्यावर तुम्हाला होणार आहे साक्षात शक्तिपीठांचं दर्शन. बर, ही कथा लय पूर्वीची आहे बर का, माझ्या जन्माच्या आधीची. अरे लेका, तुझ्याच काय, तुझ्या बाच्या 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 म्हणजे खापर पंजोबाच्या जन्माच्या शेकडो वर्ष आधीची. तर दक्ष नावाचा होता एक राजा. खुश होती त्याच्या राज्यात प्रजा. त्याच्या घरी जन्मली एक कन्या, नाव तिचं सती. ओजस्वी तेजस्वी अशी ही बालिका, जणू ती साक्षात आदिशक्ती. बघता बघता कन्या मोठी झाली. तिच्यासाठी योग्य वर शोधायची वेळ आली. दक्ष राजाला चिंता, कोण होणार पती हिचा. सतीच्या मनी मात्र बसला होता स्वामी हो कैलासाचा. बोला हर 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 हर. शिवशंकरांना प्राप्त करण्यासाठी सतीनं कठोर तप करायला सुरुवात केली. आधी केवळ फळं, मग भाज्या आणि नंतर पानं यावर दिवस काढले. नंतर मात्र तेही बंद करून सतीनं सुरू केलं निर्जळी व्रत. आता निर्जळी म्हणजे काय मंडळी? तर जळ म्हणजे पाणी, निर्जळी म्हणजे पाण्याशिवाय पाणी न घेता केलेलं व्रत म्हणजे निर्जळी व्रत. आजपासून मी निर्जळी व्रत करणार. दक्ष राजा होता क्रोधी आणि संतापी. त्याला आपल्या या कन्येचा हट्ट कसा बरं सहन होईल? अगं हे तर तुझं लेकरू आहे ना मग. अगं किती झाक दिसतोय ग हे. दक्ष राजाला महादेवाचं हे रूप अजाबात पसंत नव्हतं. आपल्या कन्येने असा वर निवडावा हे त्यांना मान्यच नव्हतं. मसनवटीत राहणारा तो स्मशान जोगी, घरादाराची ओढ नसलेला हा कसला वैरागी. बघा मंडळी, बघा, साक्षात महादेवांना तो दक्ष राजा दूषण देऊ लागला. अशा भस्म विलेपित वैराग्याला आपली सुंदर सुस्वरूप कन्या कशी बरं द्यावी असा प्रश्न दक्ष राजाला पडला. त्यानं सतीला रोखण्याचा प्रयत्न केला. तो म्हणाला, पुरे झाले व्रत, पुरे झाली तपस्या, असा विवाह म्हणजे केवळ समस्या. दक्ष राजा चिडला. त्यानं मार्ग काढला. कन्या झाली उपवर, मांडले तिचे स्वयंवर. स्वयंवरासाठी जमले राजकुमार देशोदेशीचे. जणू द्वारच खुले झाले दरबारात वैभवाचे. तुम्ही आमच्याशी विवाह करा, आम्ही तुम्हाला सुखात ठेवू, आम्ही तुम्हाला वैभवात ठेवू. सतीला मात्र भावेना त्यांच्यापैकी कुणीच आवडेना. सतीला मात्र भावेना त्यांच्यापैकी कुणी. भोळा कैलासपतीच होता तिच्या मनी. महादेव, तुम्हालाच म्हणते मी माझे पती. पुष्प मलाही अर्पित आहे तुमच्यासाठी सती.
पुष्पमाला नेमकी महादेवांच्याच गळ्यात पडली. सती महादेवाच्या विवाहाची नांदी हो झाली. प्रेमापुढे निष्फळ ठरली दक्ष राजाची सक्ती. सती महादेव विवाहानं जिंकली निस्सीम भक्ती. सती, आजपासून तुम्ही आमच्या पत्नी झाला आहात. आम्ही तर तुम्हाला कधीपासून पती मानलंच आहे. तर मंडळी, अशा पद्धतीनं सती आणि महादेव एकत्र आले. त्यांचा विवाह संपन्न झाला. अरे पोरानो, अरे किती कामं करशीला. एक तर जनक बाबाच्या कथेवर नाटक सादर करून आम्हाला एकदम लई चकित करून टाकलाय. आता हितानी धावपळ करताय. तर काय एवढं समज कधी बसवलं काहीच समजलं नाही बघा. तुमच्यापासून लपून छपून आम्ही हेच तर बसवत होतो. काल घरातलं समद सामान देवीला नैवेद्य म्हणून दाखवलेलं आहे. तेव्हापासून घरातलं काय बी खराब झालेलं नाही. आता या घटानं लवकरात लवकर काय ते निकाल द्यायला हवा. 9व्या दिवशी आपल्याला कळल कोणचं धान्य पेरायचं आहे. तवर जरा धीर धरा आणि आपल्याकडे जे काय आहे ते जपून जपून वापरा. कुणी काय काळजी करू नका, सगळं छान होणार. देवी आई आपल्या पाठीशी आहे. उदा उदा गंगाई गाई 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 गाई. अगं सुंदरे, अगं सुंदरे, काय झालंय काय तुला? अशा आदळा पटका करते सकाळपासून. माझं डोसकं फिरलंय त्या जगदंबे पायी. मंदिरात देवीची पूजा करायची आहे हीच पुढं, जागरण करायचं असेल हीच बया पुढं, आणि आता दुष्काळ ओढावला आहे तर उपाय काढायला ही पुढं. अगं मग त्यात काय चुकीचं आहे सांग बरं. उलट तिनं जो उपाय सुचवलाय त्यामुळे थोडंफार धान्य टिकून राहते, पोटाला काहीतरी खायला गावते. मग हे काय चुकीचं आहे वे? वय काय किती दिवस धान्य पुरणार आहे? जे धान्य उरलं आहे ते 2 दिवस पुरल. त्याच्यानंतर काय गिळणार हायचा? हा कोळसर शेतात धान्य पिकाना झालंय आणि टिकाना बी. तुम्हाला सांगते हा दुष्काळ त्या जगदंबे पायच वळवलाय. सारखं त्या पोरीवर काय खापर फोडतेस? तिनं काय केलंय? अगं उलट ती गावाचा किती विचार करत्या. मंदिरात तिनं घट बसवलाय, त्यात धान्य पेरले. आता त्यातनं जे उगवल तेच दुष्काळात तग धरून राहणार आहे. होय का? तुमचा बी त्या पोरींच्या थापांवर विश्वास आहे? अगं विश्वास न बसायला काय झालं? मधराजाच्या जुलमातनं तिनंच गावाला वाचवलं होतं. तिनं तिच्या युक्तीनं त्याला कसं हरवलं होतं आठवते नव्हतं ना? म्हणजे तुम्ही तुमच्या बायकोला खोटी ठरवताय आणि त्या परक्या पोरीवर विश्वास टाकताय असंच नव्ह? अगं नाही, मला खरं खोटं करायचं नाही, पण मला जे जाणवलंय ते मी बोलतोय तुला. ह्या आधी बी तिनं मोठ्या संकटातनं गावाला वाचवलं होतं. आता
ती ह्यावेळी काहीतरी चमत्कार करल आणि वाचवल. आणि हे बघ, तुझी इच्छा असेल तर तू बी चांगलं कर की गावासाठी. तुला कोण अडवले? तुला बी लोक चांगलं म्हणतील. हाय काय त्यात? मला चांगलं म्हणू ना म्हणू, त्या जगदंबेला वाईट म्हणलंच पाहिजे. त्यासाठी मलाच काहीतरी करायला पाहिजे. त्या घटातनं धान्याला अंकुर फुटलं तर पुण्यांदा गावातली लोक त्या जगदंबेला डोक्यावर घेऊन नाचत्याल. पर समजा त्या घटातनं धान्याला अंकुर फुटलंच नाही तर गंगाई, ए गंगाई उठ, तुझ्यासाठी भाताची पेज करून आणली, खाऊन घे. हो नको हो, मी देवीला शब्द दिला आहे. हे 9 दिवस मला उपवास करावाच लागल. देवीचं व्रत केलं तरच मला 3.5 शक्तिपीठाचं दर्शन होईल. अगं ते तसं बी होणारच आहे की. त्याच्यासाठीच देवळात देवी यायची कथा सांगतोय ना म्या. जगदंबा आणि तिचे बाळगोपाळ मित्र मैत्रीण कथा सादर करतायत. लई गोड करतात ग पोरं. तुला 3.5च काय 51 शक्तिपीठाचं दर्शन होणार आहे. हा उठ. मी आवडीनं समद बघेन, पण मला विश्वास आहे देवी आई मला 3.5 शक्तिपीठाचं दर्शन नक्की घडवल. तुला एक सांगू का, असं हट्टीपणा करणं बरं नाही. अगं देवी आईला वेठीला धरणं बराबर नाही ग. अहो काय चुकीचं आहे त्यात? चारी बाजूनं माणसाला संकट आली तर कोणाकडे धावतो माणूस? तुम्हाला जर ठेच लागली, काही दुखलं तर कोणाला हाक मारता? आईलाच ना. मग अशा वेळी मला जर माझ्या आईला भेटायची इच्छा झाली तर काही हरकत आहे त्यात? अगं पण तुम्ही म्हणताय तसं देवीला वेठीला धरणं नाही म्हणता येणार याला. ही माझी भक्तीची परीक्षा आहे. हे 9 दिवसाच्या उपवासाचं व्रत मी मनापासून घेतलं आहे आणि ते मी पूर्ण करणारच. आणि आजारी पडलीस तर? नाही पडणार आजारी. थोडे दिवस उपवास केला तर काही बिघडत नाही मोठं. चला मला माझी कामं करू द्या. नको उठू गंगाई, पडून राहा ग. बघ म्हणून म्हणत होतो तुला, तू शांतपणे पडून राहा बरं. घरातलं काय आहे ते म्या बघतो. या घटातनं धान्य उगवणारे वय आणि हे गावाला दिशा देणार. या जगदंबेच्या डोक्यातलं खूळ हाय नाही तर काय? डोक्यावर बसून ठेवलंय नुसतं पोरीला. हा चांगलीच संधी आहे याची जिरवायची. या घटाचा निकाल तर मीच लावणार आहे. लय पुढं पुढं करायची हौस आहे या जगदंबेला. नाही हिच्या खेळाचा बट्ट्या बोळ केला, नाव सुंदरा लावायची नाही म्या. सुंदराबाई, हा काय करताय तुम्ही? कुठे काय? अहो देवीला पाय पडायला आले होते मी. होय, पण घटाला हात लावायचा नाहीये हे माहितीये ना तुम्हाला? हा आहे की म्या कुठं घटाला हात लावत होती? अहो म्या देवीला पाया पडत होते हो. हा नंदलाल बाबा सदा सदा मंदिरातच मुक्कामाला असतोय.
घटाची नासधूस करायची असेल तर ह्याचं लक्ष नसतानाच हे काम उरकावं लागणार आहे. रात्री तरी हा त्या जनक बाबाच्या कथाकथनाला नक्कीच जाईल. समजा गाव तिकडच असेल तवाच डाव साधायला हवा. जगदंबेनी रचलेला हा डाव उधळून टाकल्या बगर मी स्वस्थ बसायची नाही. वैद्यबुवा 2-3 दिवस झाले काही खात नाही, काही पित नाही. देवी आईची उपास करते. काय अवस्था करून घेतली बघा स्वतःची. खोकला येतोय, अंगात त्राण नाही, उठून बी बसता येत नाहीये तिला. देवळात असताना चक्कर आली होती आईला. वैद्य काका माझ्या आईला लवकर बरं करा. हा करूया हा बाळा. मला नाही वाटत की नुसत्या उपवासानं त्यांची तब्येत एवढी खालावेल. मला सांगा, या अगोदर यांच्या बाबतीत काही वेगळं घडलं होतं का? नाही, असं काय बिघडलं नाही. बाबा मधल्या काळातलं सगळंच विसरले, पण कामिनीने आईला जो त्रास दिला त्यामुळेच आईची आज अशी अवस्था झाली. याची तब्येत तर खूपच नाजूक आहे. ती जर लवकर सुधारायची असेल तर त्यांना पोटभर खायला द्या. आणि वहिनी, तुम्हालाही जमेल तसं, झेपेल तसं तुम्ही पोटभर खात जा. अहो, स्वतःच्या तब्येतीची काळजी आपण स्वतःच घ्यायला हवी ना. वैद्यबुवा, मी देवीचे व्रत घेतले आहे. 3.5 शक्तिपीठाचं दर्शन जोवर होत नाही तोवर मी काही खाणार नाही. अहो, कसला हट्ट हा. नका करू असं. हट्ट म्हणा, निश्चय म्हणा की आणखी काही, पण मी हे व्रत सोडणार नाही एवढं खरं. बायकांच्या अंगात लई शक्ती असते. एकदा का त्यांनी वसा घेतला की त्या कधी सोडत नाही. आणि माझ्या तब्येतीचं म्हणाल तर जरा आराम केला की बरं वाटेल मला. पण देवी आईचं हे व्रत मी सोडणार नाही. तुळजाई, तू योगनिद्रेत आहेस, पण माझी आई भक्तीची परीक्षा देते. तिला मी अडवू शकत नाही. शत्रूंचा सामना मी करेन, पण भक्ताच्या भक्तीचा सामना कसा करायचा? आईची काळजी वाटते गो. काहीतरी मदत पाठव तुळजाई. मला मदत पाठव.